हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 7 कृतज्ञता. एक राजा होता. त्याचा एक खूपच विश्वासू नोकर होता. त्या नोकरावर राजाचा पूर्ण भरवसा होता. राजाचा त्या नोकरावर इतका भरवसा होता की राजा त्याला आपल्या महालाच्या बाहेर झोपायला सांगायचा. मग राजा आत निर्धास्त झोपी जायचा. त्या नोकरावर राजाचे खूपच प्रेम होते. राजाचे त्या नोकरावर इतके प्रेम होते की राजा त्या नोकराला आधी खायला द्यायचा आणि मग स्वतः खायचा. नोकरही तसाच विश्वासाने काम करायचा. राजाची सर्वतोपरी काळजी घ्यायचा. स्वतःच्या जीवापाड राजाला जपायचा. एकदा राजा जंगलात शिकारीला गेला होता. अर्थातच हा विश्वासू नोकर राजाच्या बरोबर होता. शिकारीचे हाकारे करता करता बाकी नोकर सरदार एका बाजूला दूर निघून गेले. राजा आणि त्याच्या सावलीसारखा त्याच्यासोबत असलेला तो विश्वासू नोकर असे दोघेच एका बाजूला राहिले. राजाला आणि त्या विश्वासू नोकराला खूप भूक लागली. सर्व सामानसुमान, खाद्यपदार्थ इतर सेवकांजवळ होते. आजूबाजूला शोध घेता खायला काहीच फळावर वगैरे मिळेना. खूप शोधल्यावर एक फळ मिळाले. राजाने त्या फळाच्या 4 फोडी केल्या. नेहमीप्रमाणे त्याने प्रथम एक फोड आपल्या विश्वासू नोकराला दिली. नोकराने ती फोड खाऊन झाल्यावर राजाला म्हटले, महाराज, मला अजून एक फोड द्या. राजाने दुसरी फोड त्या विश्वासू नोकराला दिली. ती खाऊन झाल्यावर त्या विश्वासू नोकराने तिसरी फोड राजाकडे मागितली. राजाने तिसरी फोड त्या विश्वासू नोकराला दिली. ती तिसरी फोड खाऊन झाल्यावर त्या विश्वासू नोकराने राजाकडे शेवटची चौथी फोडही खायला मागितली. राजाला मोठं आश्चर्य वाटलं. त्याने त्या विश्वासू नोकराला म्हटले, अरे, तुला चांगले माहीत आहे की एवढे एकच फळ मोठ्या मुश्किलीने मिळाले आहे. मलाही तुझ्यासारखीच भूक लागली आहे. ही शेवटची फोडही जर तू खाणार असशील तर मी उपाशी राहीन, तेव्हा मला ही फोड खाऊ दे. त्यावर तो विश्वासू नोकर राजाला गयावया करून म्हणू लागला की महाराज, मलाच ती फोड द्या. आपण ती खाऊ नका. आता मात्र राजा हट्टाला पेटला. त्याने ती फोड खाल्ली. खाताच क्षणी थुंकून टाकली. फळ महाकडवट होते. राजा त्या विश्वासू नोकराला म्हणाला, इतके कडू फळ तू मोठ्या चवीने कसे खात होतास? नोकर म्हणाला, महाराज, आत्तापर्यंत या हाताने इतके सुग्रास अन्न दिले आहे, तर मग एखाद्या दिवशी तसे न मिळाले तर त्यात तक्रार कसली? हरि ओम.